स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम श्री गजानन रंग देवता स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम श्री गजानन रंग देवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून मागी गणेशोत्सव गणेश होळी 2026 निमित्त अक्षय थिएटर्स रत्नागिरी निर्मित ऋषी आर्ट्स सविनय सादर करीत आहोत. डॉक्टर सोमनाथ सोनवलकर लिखित आणि संदेश तोळणकर दिग्दर्शित 2 अंकी नाटक इम्युनिटी द व्हॉइस ऑफ टॉलरन्स. आत्ताच हाती आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतात आगमन. आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्याकडून त्यांचे जोरदार स्वागत सुरू आहे. काय बे हे ट्रम्प काय चीज असतं बे? अरे मोठा माणूस आहे अमेरिकेमधला, हा सो इमानाने फिरत असतो इकडं तिकडं. पण ते भारतात काहून यायले? आपला देश किती गरीब आहे ना ते दाखवायले. अरे पण आपली गरिबी काय नाही दाखवायले त्याले. डोक्यावर पडलं का मी तू वैताळा? अरे ते वर्ण फिरत असते, वर्ण ना त्याला समजे दिसते. आपल्या देशातले शिकलेले घेऊन जाते स्वतःच्या देशात काम आले अमेरिकेमध्ये आणि तिकडून ना त्यांना बक्कड पगार देते. आपल्यासारखं पैक नाही ते काय बरं म्हणतात त्याले डॉलर डॉलर हा डॉलर. आणि तिकडचा $1 इकडे आणला ना तर त्याचे इकडं 60-70 रुपये होऊन जातात. बाबो आपला बिल्डरचा पोट्या तो मी बाहेरच्या देशात मध्ये आहे ना. घ्यायला की नाही विचारून हे बी होते बाहेरच्या देशात कामाले. अरे पण पक्षाचा शिकलेला नाही तरी मी कसा गेला? अरे काम करायला शिक्षणाची गरज नाही लागत. हा तुला एखादा अधिकारी व्हायचं असेल ना शिक्षण लागत. असं तू किती डॉलर आणलास मग? हे लायकच थोडा बघू हो काय. आणि तिकडच्या देशात काम करायची जिंदगीला पॉश असेल ना. अरे विचारू नकस. खाऊ लागली नाही. हाय एक घट माया आजच्या चला आवरायले नाहीतर ते गुगल मिळेल ना आणि वर्णात बसेल ना तुमच्या नावानं. त्याला काय चालेल? बिल्डरने कमी पैशात मजदूर मिळवून देणारे भाड खावते. किती वेळा सांगितलंय असं गाली देऊन बोलायचं नाही म्हणून. खाऊ याले सगळं ऐकायला जाते. विसरलोच बघ मी. हा. आपल्या बाळाचं नाव ठेवायचं. अरे त्याला आधी येऊ तर दे मग ठरव. वय वय आधी त्याला येऊ दे मग पेट्रोल. मग आता रडायला लागलं तर काय?
खाना रखा है अच्छे से खा और इधर ही खेलते रहे, मेरे पीछे उधर काम पे नहीं आने का. अरे अरे पैर में चप्पल तो पहना कर. काय समजा मुझे. छान. आता नवीन चप्पल येईपर्यंत आमच्या साहेबांसाठी ही चप्पल. आपण काय बोलायला चाचा. बाबू चंपक चाचाला तिकडे जाऊन लयच जानकारी होऊन राहिली. अरे पण नुसती जानकारी असून काय होते. एवढी वर्ष शाळा दिली का काय नाही. अख्खी जिंदगी ऐकल्यानेच काढली. चंपक चाचा हा? तू सौंदीमध्ये गेला होतास ना, हा ना. मग तिकडची एखादी आणायची ना कामगार बेगम पकडून आणि करायची शादी. चालेचे पोट्टे पण गोरे गोरे झाले असते. काय बंकस करून राहिले बुड्ड्यांची सकाळी सकाळी. अरे ओ सज्जनवा, झाली का पट्टी बांधून. वही वही साला तुम्हाला ना काम पे जाने के बहुत ही पट्टी का नौटंकी चालू होता है. इतना सालिया घुसून राहिला ना तवा तुले समजेल. मालूम है इतने सले से तुम्हारी जान नहीं जाने वाली है. हाँ जान गई ना तभी तुझे कंधे पे नहीं खुलाऊंगा. अरे मैं भी नहीं आऊंगा तेरे अरे साथ. आना भी मत. काय रे? सकाळी सकाळी झालं तुमचं सुरू. हं? एक दिन मी शांत नाही बसायले. एक दिन भी ना झगडा केले बगैर कामाला नाही जायले. सांगायले आले. तू सारखे सारखे माझ्याकडे काय बघून राहते. मला काय सोनं लागून राहिले आहे. मी कुठं तुझ्याकडे बघून राहिलो. माहित आहे मला. नवरा नसलेली बाई दिसली की बघाच तिच्याकडे वाकड्या नजरेनं. असं काय बोलत राहिली बी सुनीता. ती बराबर बोलून राहिली. मी पाहिलोय तू तिच्याकडे नजर टाकायलाय. हं? तुम्ही साले आपापलं सोनं गावी ठेवून आले. पोपट सोंबे. म्हणजे अरे म्हणजे तुम्ही तुमच्या बायका पुराले गावी ठेवून आले आणि इथं दुसऱ्यांच्या बायकांवर डोरे मारायले. बरोबर बोलून राहिले. काय बघून राहिले. अरे बरोबर बोलली अबे, तू गप्पे वर काय राहिली बे? ए, शिवा काय झाले रे पैसा टायले आणि असे भूत पालन काय करून राहिला. अरे काय करू राहिले काय. तू मुकल ना जोरात. तुम्ही येऊन राहिले. अजून आता देर केला तर पैसे कापलच आपले. अबे पर देर तर तू करून राहिला ना बे. सकाळी सकाळी ड्रम घेऊन पटरीकडे धावत जायले. अबे ट्रम्प जे भारतात आले होते ना ते हे टमरले. अजून काय बी राहिले समजे तुम्ही. हा? अरे कामाला जायचं ना मग गाव नाही घ्या. तू काहून येऊन राहिले. हा? मग इथे एकटी बसून का करायले. त्याला काय झालं म्हणजे. अरे त्याला 3-4 महिने हाय का अजून. नको तू बसून राह. नका का. ओ शिवा साधा का तर राहायला अजून बायको भाषेत नाही मुक्त ते मुकायचं. 9 वाजून गेले अजून कामाला सुरुवात बी केलीच नाही. मुकादम ते समजे आवरून निघालून होतो बघ. बरं 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 मालकानं मागल्या 4 दिवसाच्या तुमच्या कामाचे पैसे दिले. शिवा हे तुझे नाही कमवतो. बिरजू हे तुझे आणि लक्ष्मीचे. नाही डॅडी. गजोदर अरे पहिले हात तर धुवाचे. आले आला लागला राहिलेला. चलो हे तुझे मारूचे आणि छेलूचे. जी मारी चल हे तुझे आणि सज्जनचे. एवढीच माहिती 600 टाकली होती आणि या 100 कमी आहे. माझ्या कमिशन विसरच वाटतं. म्या
कमिशन बद्दल आधीच बोलून राहिलो. पण तिथे एकदम त्याचं असते ना बा. प्रत्येक पगारात काय नाही. जमलं तर राहायचं, नाहीतर मी दुसरे कामगार पाहतो. मुकादम यातल्या आठवड्यापासून गावाला मायला पाठवत होते ना. अरे मग पाठव की ऑनलाईन. आपला माल त्या अमेरिकेमध्ये असते. अरे ते मी तसंच पाठवते. पण माझ्याचा फोन नाही ना. बरोबर म्या पाठवीन. काय तुझ्या पायाची जखम झाली का बरी? वय वय बरी आहे थोडी आता. नाही म्हणजे 2-4 दिवस आराम कर, मी दुसरा कामगार पाहतो. काय नाही 2 दिवसाचा पगार कट करायले मी करतो काम. वय काय रे काम आहे लागा. माय दियाडी सुनीता तुझी त्यावेळी द्यायलाच सवय. सुनीता ही तुझी द्यायली. माय दियाडी तर 400 रुपये होती. हे जास्त झाले. हे तुझं पोरग लहान आहे, तुझा नवरा नाही आणि म्हणून तुझ्याकडे बघून 400 रुपये द्याड दिले. पाहतो अरे तुम्ही जाणार यांच्या संग कामाले. अरे तुला 100 रुपये द्याड देईल. चल ना चल. काय बी नको तू गप अभ्यास करून राह. वय त्याचू काय चाचा तुला एक कामाला जायचं नाही वाटतं. हे ले, पैसे. एक आहे 400 रुपये मध्ये नका तुझी 400 रुपये दिहाडी. तुला या वयात कोण दे 600 रुपये द्याडी. हा मिळतंय ते घ्यायचं. मला काम नसलं तरी काय बी नाही फरक पडत. हे ले 500. नका मला. चाचा घेऊन राही ना. काय मचमच करायला चाचा. अरे बिरजू तू पाय ना. अरे मी 2 माणसाचं काम करून राहिलो आणि हे डगर अरे बाई माणसाची मजूर देऊन राहिली. कसं बरं चाललं. मिळतंय ते घ्यायचं, नाहीतर जाय परत. नाही, नाही. तू बोलायलास म्हणून घ्यायलो. अरे पाय मला आजपासून 600 रुपये दिहाडी देशील तरच मी काम करत. नाही तर तुझं काम गेलं उडत. म्या पण पाहतो ना. तुला कोण 600 रुपये द्याड देतो ते. पाय पाय काय रे खबर काय लागत असते कामाला लागा. वय वय वय. मुन्नी बहादूर हा चाची याच्याकडे नीट लक्ष ठेवायला. हा राईट. जाय जाय सर्वेजण जाय. म्हणजे काय बी फरक नाही पडत. राय नाही तर बसून दिनभर अकेला. मुन्नी आपण खेळूया. चल काय खेळूया. काल खेळत होतो ते बिल्डिंग. हा मी बिल्डर होणार आणि तू मुका दो. नाही नाही मी बिल्डर होणार. नाही नाही मी बिल्डर होणार. नाही नाही मी बिल्डर होणार. चल भाई तर काल मी तूच बिल्डर होतीस आणि कामगार कोण होणार. हा राजू. अरे चंपक त्याचा आहे का तेव्हा म्हणाल की कामगार. चाचा चाचा आज आमच्या संघ बिल्डिंग खेळणार. हे काय अरे हे बच्चो आजा आजा ना. हा बर का करायचं. म्हणजे आपल्याला इथे एक बिल्डिंग बांधायची हा. आहे. मी बिल्डर व्हायलो कुणी मुकादम व्हायली आणि तुम्ही कामगार. का मी बिल्डर झालं तर नाही तुला चालेल. नाही आणि बिल्डर वरती आज्ञा आहे. बर बांधा बिल्डिंग. पिक पिक. हे काय करायले. टीव्ही लावायले. नाही चाचू मला कार लॉक केली. अच्छा
बर बांधा बिल्डिंग मग. वाव वाव वाव, मला आता खूप चांगली जागा मिळाली आहे. मी आता 5 माड्याचा नाही 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 नाही, 10 माड्याचा नाही नाही नाही, 20 माड्याचा टावर बांधणार आहे. टावर मग मला सगळा खर्च वाहून हा 500 रुपयांचा फायदा होईल. ट्रेन 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 ट्रेन. हॅलो हॅलो मुकादम, काम करायला घेऊन या. बिल्डिंगचं काम सुरू करायचं आहे. होय. तिथं कोणी कामगार आहे का? कोणी कामगार आहे का? हा मी हाय मी हाय. हा कायचं काम आहे? 1 महिन्याचं बिल्डिंगचं काम आहे. हा तुले दिसाले 20 रुपये भेटतील, त्यातला 5 रुपये माझं कमिशन. अरे मला इथं तरी जास्त पैसे द्या ना. अच्छा, आपण ते खोटं बिल्डिंग खेळतोय ना. बघा तुम्ही यायले की नाही, नाही तुम्ही त्या कामगाराला घेऊन जाय, तो काय बी बोलणार नाही. होय ना रे, तू 20 रुपयामध्ये काम करशील ना? नाही नाही नाही, ह्याला तयार आहे. मला गरज आहे कामाची. होय ना? हा, येऊन राहील. मग बसा. हा बस आहे. बस आहे गो. उतर साहेब हे पाय कामगार, हे जे म्हातारे कामगार ना, भले नकोय. साहेब बसून दे ना, चांगलं काम करते. ठीक आहे कामाला लागा. कामगार 10व्या माळ्यावरून पडून मरायले. कामगार मरायले तर मग बिल्डिंग कशी होईल? कामगार कधीच नाही मरायले. कामगार परत जगायले. त्याले शाप असतो परत जगायचे. कामगार मरायले तो मालक मरायले, बिल्डर मरायले, मुकादम मरायले, अख्खा देश डुबायले. इसलिए कामगार कधीच नाही मरायले. एकदा काय झाले मालूम? यमराज आले धरतीवर आणि त्याने सर्व कामगाराचे प्राण घेऊन निघून गेले तिकडे दूर आसमंताच्या पल्ल्यात. आणि इथं त्याले न्यायाने उभं करायले, जा विचारायले. भरतीवर जिंदगीभर काय करायले? कामगार सांगायले, माय बाप आम्ही कामगार असायले, काम करायले, पोरा बाळांची पोट भरायले. यमराज सांगायले, तुम्ही कामगार असायले मग तुले मरण्याचा अधिकार नसायले. मी तुले परत धरतीवर पाठवायले. इसी तरह कामगार परत जगायले, परत जगायले. कामगार कधीच नाही मरायले. कामगार कधीच नाही मरायले. असं कसं आले? आज सकाळचं काम सुरू आले. हा साहेब काम बंद करवाले. साहेब 140 कामगार आहेत, 50 दिहाडी आहेत. काम बंद करवाले. काम बंद करवाले. काम बंद करवाले. ओ शिवा, ओ बिंदू, ओ शिवा.
काऊन बोलून राहिले आम्हाला ना मुकदम काय नाही आवाज दिले हे पाय काय दिवस आपले काम बंद ठेवायला सांगितले आहे पण काऊन मुकदम आमच्याकडनं काही चुकी झाली काय मुकदम 8-8 तास म्हणले ना तर मी 12-12 तास काम करून राहिलो काम बंद करून राहिले म्हणजे काय अरे आपलेच नाही समजा दुनियाचे काम बंद होणार आहे काऊन मुकदम शिवा अरे चायनामध्ये कोरोनाची बिमारी आली आहे आणि पटापटा माणसं मरायला लागलेत आणि ती बिमारी जगामध्ये बी आली आहे आणि ती आपल्या देशामध्ये बी आली आहे अहो पण मुकदम काहीच आणि आमच्या कामाचा काय संबंध ते काय सांगता येत नाही पण आपल्याला काम बंद करायचा हुकूम आहे पण मुकदम अहो किती दिस ते बी काय सांगता येत नाही ते बी सांगता येत नाही मग तोवर आम्ही समजा करायचं तरी काय 4 दिवस काम बंद राहिलं तरी मुश्किल होऊन राहिलं या बिमारीमुळे आपलं काम बंद होऊन राहिलं असली कसली बिमारी येऊन राहिली मुकाला जगामध्ये एवढी लोक पाप करून राहिली ना त्यामुळे ते असं व्हायले पण ते आम्हाला भोगायला नव्हे लागलं मुकदम बिल्डरला सांगायले आम्ही बसून राहतो तितक्या दिवसाचा पगार द्यायचा या अल्लाह ही कैसी मुसीबत आहे म्हणजे गावाकडे बी समजा बंद राहणार आहे समजी दुनिया बंद पडायला म्हणजे एवढी बेकार आहे बिमारी मुकदम लहान पोराला तर काय नाही ना व्हायले या मुंबईमध्ये जगायचं की पैका कमवायचं गावाले माय इथलीच आहे गावाचं सोडायला हे काम जास्त दिवस बंद राहिले ना तर सत्य बाध्य होऊन जाते काहीतरी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमध्ये अजून 15 दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे लोकांनी सतर्क राहण्याचे आदेश शासनाकडून आलेले आहेत. अरे तो परत काय लगेच वाढून राहिले 15 दिवसांनी वाढूनच राहिले ना बाप्पा थांबायचं नावच घेत नाही अरे याचा त्यांचा रस्ता बी बंद करून टाकला आहे होय होय अरे कलवा आजा अरे खाली सोबते बैठने से कुछ होने वाला नहीं है आजा अरे काय सांगायला आता तुला अरे चंपक चाचा पागल होऊन राहिला ना का बे अबे दारूची दुकानं बंद आहेत ना इतके दिवस अरे हो चंपक चाचा अरे शांत बसून राह अरे वो भोसडी चले आताच सगळे बंद करत होतो अरे चंपक चाचा दारूची दुकानं बंद आहेत ना पोलीस हटली नाही अजून तिथली पोलीस हटली की तो हळूच द्यायले तोपर्यंत शांत बसायले हळूच द्यायले गोष्टीचं 10 पटीने पैसे घेऊन राहिला अबे तू कुकून काय राहिलाय बे अबे खायले बंदी प्यायले बंदी बाहेर हाकायले झाले बंदी अरे आम्हाला निदान खोकायला तरी दे अजून काय करायला समजा तुम्ही हा? आणि दूर बसायला सांगितले ना तुम्हाला अरे पण शिवासा किती दिवस बसायचं दूर एकामुळे खाशी दुसऱ्याने पसरायले त्यामुळे तर आजार वाढायले ना त्या कडियावाल्या टुईच्या 2 जणांना खाटी लागली होती त्याने हॉस्पिटलला भरती केलं आणि समोरच्या झोपडपट्टीत तुपारीची अँब्युलन्स लागली होती 4 लहान लेकराला घेऊन गेले तर मी नाही तुम्हाला समजून राहिली दूर बसायले हा माय तू काय नाही सारखी चिंता करून राहिली माझी मी
खुशाल आहे. तुम्ही खाऊन पिऊन झोपी जाय ना. पैक आज ना उद्या काम सुरू होईल ना तेव्हा पाठवतो पैक. मला समजतंय ना. पैशापेक्षा मी ते देऊनच तू तर तुला परवडत नाही ना. मला बी तसं करायचं. आता एवढ्या दूर चालत होत लागलं. समजा सुरू होईल ना तेव्हा येतो. आता ठेवतो. हा ठेवतो. लक्ष्मी, हे लक्ष्मी, हा काय रोटी बिटी काय खायची नाही? करून ठेवले ना सगळी रोटी. तुम्ही जा आणि खाय. आणि बादूर त्याने खायली मगाशीच. मला भूक नाही. तुम्ही जा. हे बरं. नाहीतर काय जे व्हायलंय ना ते चांगलंच व्हायलं. तू असं काऊन बोलत? मग काय एवढे दिवस काम बंद हाय. कामाले काम करत असेल ना तेव्हा कळल काम करायची किंमत. पण जर आपल्याला खालीच काय नसेल तर आपलं कसं होईल? तर दुसऱ्या देशात ती बिमारी आपल्या देशात आली तरी कशी? तिकडच्या देशातील लोक इकडे येऊन राहिली आणि त्यांच्याबरोबर ती बिमारी बी येऊन राहिली ना. मग ती रेल्वे आणि बस बंद करायची, विमानं बंद करायची ना, ती आता बंद केली. नाहीतर काय. म्हणजे सर्व देशाला गेली आहे ही बिमारी. होय एका देशाने तर रस्त्यावर लाईनीच्या लाईनीपर्यंत पडून राहिली ना. त्यांच्या सरकारने कडून नाही राहिलं. कोणाला उचलायले मोठ्याले का लहान आले. याला जाळले की त्याला पूर आले. ते हो, तुले बरे सर्व माहिती. मला कुठे माहित. मला तर शिव बोलून राहते ना. त्याला सर्व समजते. कारण त्यानं थोडंफार बुक वाचलेलं आहे ना, शिकलेला आहे म्हणून आपल्या समद्या टोळीले तो एकत्र बांधून ठेवली. आणि आपण कुठे चुकायले ना तर आपल्याला रस्ता दाखवायला मिळाला. सुनीता वहिनी याले आहे ना शिकून लय मोठा करणार आहे. काय बी झालं ना तरी आपल्या लहान लहान लेकराला या बिमारीपासून दूर ठेवायचे. हा त्याला काय बी होऊ द्यायचे नाही. मुन्नी हे पाय आपले गावाकडले दिसून राहिले आभाळ. आपल्याला आपल्या गावाला जायला पाहिजे. इकडे मला आता भीती वाटून राहिली आहे. काय नाही घाबरायले. ते पण चंदा मामा आहे ना आपल्या सोबत. चंदा मामा अंदाला सांग माझ्या अब्बूचे काम सुरू करायले आणि ही बिमारी संपायले. अबे हेड लागून राहील गे तुले. आपले पृथ्वी सारखेच ते बी गोल गोल फिरून राहते. तिथे काय बी नाही आहे. नुसते दगड तिकडते. इंग्लिश मध्ये त्याले मून म्हणतात. मून ते मून आणि तू मुन्नी. तुले कसे नाही? अबे चौथीत पास झाला सुट्टी तिकडे आलो. तर शाळा सुरू आहे तेव्हा 5वीत जाणार आहे. मग हे समजा शिकवतात शाळेत? नाही समजाच नाही शिकवत. पण अशी बरीच पुकं ठेवलेली आहे शाळेमध्ये. कंदीमध्ये जाऊन वाचत असतो. तुला नाही हे माझ्या बाला बी सांगायचं नाही आणि चाचूला बी सांगायचं नाही. काय पुस्तक वाचून राहिलं ते नाही. शिकून मोठा झाल्यावर तिथं जाणार आहे. चंद्रावर? हा आणि मग तिथं उभा राहून आपल्या पृथ्वीले असं पाहणार आहे. ए बहादूर मला बी लेके चल ना. हा त्याच्यासाठी लय शिकावं लागतं. मग शिकेल ना मी बी. माझे अब्बू मला बी शाळेत पाठवणार आहे. बघू विचार करू. हे पण आपले काम आताच वाटणार आहे. पोलिसांनी कडू समजणार आहे ना. आपण तरी गुपचूप घेऊन आले. म्या जर तुझ्या सोबत नसायला ना तर पोलीस तुला पटकवायले. राज्यात कोरोनाचे 167 रुग्ण झाले. मुंबईत कोरोनाचे 7 रुग्ण, नागपुरात कोरोनाचे 11 रुग्ण, सांगलीत कोरोनाचे 24 रुग्ण, नागपुरात कोरोनाचे 11 रुग्ण आता आपल्या समोर येत आहेत. बनारस वाला खरीद के
महिमान माया बाप डोळ्यात पाणी अटलं तरी जीव तोडून ओरडायले. बायका पुरं अनाथ व्हायले. घरी खायला काय नाही म्हणून बायको दुसऱ्याच्या घरी काम करायला. पोरं चोरी कराले, भीक मागाले. नाहीतर मग माझ्यासारखी कुठेतरी रोजंदारी शोधायला. आता हे समजा या बिमारीमुळे व्हायले, या बिमारीमुळे व्हायले. बिमारी एवढी वाईट आहे काय रे? वाईट आहे बोलणार रे चंपक त्याच्या. रे चंपक त्याच्या मले काय ले पैका ठेवून देतोय. काय लिहिले मला काय जायले ना तू माझ्या घरच्याने जाईल. अरे तू तुझे पैसे माझ्याकडे द्यायलास, मग मी माझे पैसे कोणाकडे बरं द्यायचं? माझच या दुनियेमध्ये कोणीच नाही ना, मी अकेलाच आहे ना, आगे ना पीछे. ते लय बरं आहे रे सोबत. काय केली डरताय रे तू? टेंशन काय केली लेता है? ये देख अपने को कुछ नहीं होता. अरे मरायचंच म्हणशील ना तर त्या आधी मीच मरण ना. त्या बापाच्या वयाचा आहे ना बे मी. टेंशन मत कर, अपने को कुछ नहीं होता. आपल्याला या बिमारीला घाबरायचं काय कारण नाही. या बिमारीपेक्षा भली मोठी बिमारी जन्मापासूनच आपल्याला लागून राहिली आहे ना, कामगार असल्याची बिमारी. त्या बिमारीशी लढता लढता आपली इम्युनिटी एवढी स्ट्रॉंग होऊन राहिली, अरे एवढी स्ट्रॉंग होऊन राहिली तर त्या बिमारीच्या पुढे ही बिमारी पाणी कम चाय है. व्हेरी स्ट्रॉंग, व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. चाचा करवा चालेल, थोडी थोडी रोटी खाय. खायले मला नाही भूक. हे चाचा असं का बोलून राहिला तू? अशा पद्धतीत माझा बा जरी असताना तर त्याने मी हेच सांगितलं की तुला बी ठाव काहून गुस्सा करून राहील. चला थोडी थोडी रोटी खाय. करवा तू बी चल, मी घेऊन येऊ. बरोबर बोलून राहिला. चल खाय ना
थोडी थोडी रोटी खाय. चलो उठ. अरे क्या हो गया? अरे तुझे तो बुखार है हलवा. बुखार कैसे है? क्या हो गया? अरे क्या हो गया? हलवा हलवा हलवा. शिवा बिरजू शिवा बिरजू अंदर को इसको करवा करवा. ए सलीम चड्डा चलो मारो. ए चलो डोक्यामध्ये कोथळी पावड्याचे घाव पडून राहिले. शिवा मला टॅक्सी रिक्षा काय मिळाल आणि त्या बाजूला झोपडपट्ट्यात ते दोघे जण गेले. आता काय करायचं? इथं पैका नाही काम नाही थांबून का करायचं शिवा? शिवा तुमच्याकडनं फोन लावायले तो फोन नाही उचलून राहील. खरं पण आपल्याकडे दुसरा काय असतं ते हाय करो. एकदा फोन करून पाहिजे ना. होय होय शिवा. एकदा फोन करून पाय. होय होय एकदा पण हॅलो मुकादम. हा शिवा बोलून राहील. हो 2 महिने झाले इथं काय ना काय बी नाही. हो हे 15 दिवस बंद करून ठेवले आम्हाला. हो मालकाने सांगून काहीतरी पाठवायले. कालवाने बी जाऊन 8 दिवस झाले नाही. त्याच्या घरला बी अजून कळवलं नाही. समजे कुठ म्हणून राहिले. हो काहीतरी मदत पाठवायले. हो मुकादम काय? हॅलो मुकादम. शिवा काय बोलले ना मुकादम? ओनच बंद करून टाकलं. हा बरं आता काय करायचं शिवा? काही सुचून नाही राहिले बघ. शिवा शिवा घर का सब सामान भी खत्म हो रहा है और पैसा भी. असं बदलून राहिलो ना समजे मरून जाईल. उकेनं नाही तर बिमारीनं कालवासारखं. कलवा केलं पण चंपकाने मी झोपडीच्या बाहेर नाही गेलो. आणि त्याला वाटून राहिले कलवाच्या मनात कोण जिम्मेदार आहे म्हणून. और दारू को भी जुआ नहीं उसने. शिवा शिवा कलवाच्या बायकोला सांगायला हवं कलवाचा फोन बंद आहे म्हणून माझ्या फोनवर फोन करत राहिले. अजून किती दिवस मोठं सांगायचं तुला? किती दिवस? आपण आपली गावामध्ये पोचत तो पातुरांची किती जणांचं खोटं लपवावं लागत कुणाला का? अरे असं नको बोलून काय शिवा. कुणाला बी काही बी नाही होणार. होय. कलवा माहीस गावचा अरे मुंबईला काम आहे म्हणून घेऊन आला आणि आता तोच कलवाचे तोड सुद्धा पाहायला मिळाले नाही.
पांढऱ्या कपड्यात घट्ट बांधायले आणि घेऊन जाईल झाडे. गाडीचा ड्रायव्हर सांगून गेला, माणसं गाडायले रागाच्या रागाला बुजलेले प्रेताची. शमशानात जागात नाही म्हणून मुंबईच्या बाहेर जेसीबीने मोठा खड्डा करायले. आणि त्या पांढऱ्या कपड्यात ते 100, 200, 300 उडते फेकायले. आपला तलवा बी त्यातच कुठेतरी पुरला गेला असेल, त्यातच कुठेतरी पुरला गेला असेल. ही समजा सांगायचं वय त्याच्या बायकोले. पांढऱ्या कपड्यातले मुटकुडे लाकडाच्या ढिगावर रचून ठेवले, एकावर एक. मैदानात, समशानात, रस्त्यावर रागाच्या रागाला बुजरायले. नुसते लाकडाचे पांढरे ओढके रात्र कुणाचे दिसून राहिले. कसं ओळखायचं आपल्या कलवाला? मातीच्या ढिगाऱ्यात खुदभरून गेला असेल रे आपला कलवा, खुदभरून गेला असेल. काय जायचं 15 दिवसाचा स्टॅम्प पुसून राहिले. काय म्हणजे काय डोस करायला काय डोस फेकून आले शाळेला समजायला सांगितले होते बहादूरला घेऊन नको येणे म्हणून. गावाला राहून काय केलं असतं त्यानं? काय केलं असतं? काय केलं असतं म्हणजे गावी निवांत राहिलं तरी असता, असं अडकून नसतं पडला. शाळेला सुट्टी होती हे काय समजून राहिले तुले? सुट्टी बिट्टी काय नाही हा, तुम्हाला ते काम शिकवायचे होते. त्याच्या कामाचे विचार पैसे पाहिजे तुम्हाला. पाठवाले गावाले पाठवाले स्कूलमध्ये, आणि स्कूलमध्ये पाठवून ना मोठं बॅरिस्टर बनवाले. आणि बॅरिस्टर होऊन ना त्याच्या हाताने काम नाही मिळाले ना की आई बापाच्या नावाने बोंबलून देते. मग काय करू? शाळा सोडून रोजंदारी करू राहिले आणि मग कोचत राहू दे जिंदगीभर फुले आणि मले. रोजंदारी शिकला ना तो पोट भराया तरी शिकल. हे पाय हे शिवा शिकला ना, शिकला मॅट्रिक मध्ये शिकला. काय झाले? नोकरी करायला नोकरी नाही ना, पण रोजंदारी करून स्वतःच्या बायकोचे पोट भरायला ना. मला काय करायचं ते मी रोज तुम्ही काय लिहायला तुम्ही मला ज्ञान शिकवायले, तुम्ही मला ज्ञान तुम्ही जाय आपल्याला तिकडे कुठे आपल्याला सांगितलं ना. काय मारायले तुम्ही? मी काम तरी करा, आम्हा दोघांचा जीव तरी माराले आणि मग जा एकटेच रोज काम करायले. तमाशा तुम्ही काय मारून राहिले? आजपासून तुमच्या बरोबरीने मी रोजंदारी करायला, 30 घरचं काम करायला. आता हे काम थांबले म्हणून घरातले काम नाही थांबले. तू जाय जात नाही, आणि माझ्या मनाला समजा बाहेर काढायले. काय बाहेर काढायले? आता मीच तुला बाहेर शांत बसायले काय मारायले? मला तर काय समजून नाही राहिले. तू काय चिंता करायला? तू फक्त शिकायला आणि सपान पाहिजे, मोठं सपान. रोटी परीस भी आणि चंद्रा परीस भी. आणि तसं पण पूर्ण नाही झालं तर एक गोष्ट ध्यानात ठेव, तू हे सपान पुरं करायला तुलेच मेहनत करायला लागणार आहे. एक इट समजा सोडून जायची येड आली ना तरी तुझे ठरवलं तर माग हटू नका. पण बा अरे त्याने काय ठाव, रस्त्यावरल्या दिव्याखाली अभ्यास करून बॅरिस्टर होता येतं आणि बॅरिस्टर होऊन नोकरी नाही मिळाली ना तरी देशाला बदलून टाकायची हिंमत देऊन राहते. आता काय द्या सच्चा आया घ्यायले.
बाद में खा लूंगा. दहा जणांचं जेवण 20 जण कसे उरायले? इतकं जेवण काय उरायले? अजून नाही रे, अजून नाही. तुझ्या कानात पोट नाही भरत. अजून नाही रे, अजून नाही रे, अजून नाही रे. बरे वाटून राहिले ना ते तुले काय बी म्हणाला आणि आपल्या बाळाला बी काय म्हणाला. शिवा समजा ठीक होय. शिवा काय होऊन राहिले? शिवा शिवा तकलीफ होऊन राहिली र. मी आहे ना, तुला काय काळजी कर. समजा ठीक होईल बघ. शिवा शिवा मला तर काय बी कळून नाही राहिलं, काय बी सुचून नाही राहिलं. हो. एवढे दिवस झाले आपले काम बंद आहे, खायला बी काय नाही र. अरे काम बंद असत तर ते मुकादम तरी पैसे कसं देईल? ते बी बराबर आहे, पण तू नको काळजी निघ, काहीतरी मार्ग निघेल बघ. होय, ज्यानं चोच दिली हाय ना तो चाडा बी देईल. गावी द्यायला परवानगी मागायला गेले, कुणी बी देत नाही. ते पोलीस पळवून काढतात. ज्याच्याकडे सावताची गाडी आहे ना त्याने 5 टन भेटत आणि गावी जायला पण भेटत. तू का उठून राहील? तुला बरे वाटून नाही ना राहिले? हा शिवा फक्त एकच महिना शिल्लक राहिलाय र. होय. काय बी झालं ना तरी अशा परिस्थितीत याला जन्म द्यायचा नाही. काय? मग का करायचं? रस्त्याने का बी वाहन मिळालं तर गावाला निघायचं का? गाव बोलून राहिली तू? हा आपण इथं मुंबई आणि आपलं गाव
तिथं बॉर्डरच्या पल्ल्यात तुला जमेल यायला घेऊ ते बी इथना तू याले बी आतापासून सवय नाही. अहो बोलून राहील आपण इथं मुंबई आणि आपलं गाव इथं बॉर्डरच्या पल्ल्यात तुला जमेल यायला घेऊ आणि ते बी इथना तू याले बी आतापासून सवय लागू दे. समजा संकटाशी लढायला शिकू दे. मग झाशीच्या राणीवाणी याला पाठीशी बांधून समजा काम करायची तयारी काय माझी. हो झाशीची राणी का बाप्पा तू जायला आपल्याकडे वळले हो राजकुमार कसं जाणार गावाले राजकुमाराची मारवाडी हिंमत आहे. समधी जमीन तुडवत राजकुमाराला गावी पोचवायची. होय मग राजकुमारच्या बाबतीत एवढी हिंमत आहे की एका खांद्यावर राजकुमार आणि एका खांद्यावर राजकुमारची मायला बसवून बजरंग बलवानी समुद्राच्या पल्ल्यावर झेप घ्यायची. तशी चीड आली ना तर छाती पाडून दोघांना बिया झाकून ठेवायची हिंमत आहे. नाहीतर मग त्या मांगीसारखा पहाड कुठून गावापासून रस्ता करायची हिंमत आहे. आणि तशी चीड आली ना तर मग अरे बाळ, समजा जर राजकुमाराचं बाणच केलं तर राजकुमाराला काय होणार काम करायला. काय कमू मोठा असू दे नाही तर पोटकी असू दे ते आपल्यासारखं रोजंदारी नाही करणार. आपण काय बी करू उपाशी राहू पण त्याला शिकवायचं आणि मोठा करायचं. रोटी परीस बी आणि चंद्रा परीस बी माय सपन तो पुरं करत. देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही वाढते. नवी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढते. देशात कोरोनाला वेग धरलाय. राजधानीमध्ये 10.9% कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. दिल्लीत एका दिवसात पॉझिटिव्ह दर हा 10.9% वाढल्याचं पाहिलं. देशात कोरोना पुन्हा धाकधूक वाढवली आहे. देशातील अनेक राज्यात अरे बसी राय अरे बाबा दूर दूर बसी राहिले एकटा राय दूर दूर बसी राय. ओ शिवा झोपलाय वाटतं. काम सुरू नाही ना तोवर झोप. मुकाद अहो किती फोन करून राहिले तुम्हाला. अहो एक तरी फोन उचलून राह. अहो आम्ही समजा करायचं काय ते तरी सांगूच राह ना. अरे शांत राय बसी राय. किती दिन मुकादम आम्ही असेच घुसपडून मरून राहील मुकादम. अरे आपलंच काय सबी दुनिया बंद पडली ना भाऊ. पण आम्हाला खायला सुद्धा बांधले झाले त्याचं काय. ही बिमारी आहे तो साय सांगता येत नाही. आम्ही करायचं काय ते तरी सांगा. नाही तर मग आम्हाला आमच्या गावाला जायची सोय तरी करून द्या. होय मुकादम, आवा तेवढं तरी करून राहा. येडे बसलं का डोक्यात तुझं येडे बसला. गावाला काय जायचं आणि हातचं काम आहे ते बी सोडून द्यायचं. होय तिथे काळ बोलून राहिला. वहिनी बरोबर तर बोलून राहिली ना. लक्ष्मी मुश्किल आहे. समजा वाहन बंद आहे, बस बंद, रेल्वे बंद, मग कशी जाशील गावाले. आपलेच प्रॉब्लेम आहे. आपले बिल्डरचा पोट्या तो बी अमेरिकेमध्ये अडकून पडलाय ना. का त्याला ती फाशी लागून राहिली का. नाही ना भाऊ. अरे इमान पण आहे. कसा आहे ना तो आपल्या देशामध्ये. त्याही बरोबर आमच्याशी काम करून राहिला. त्याला तिथे घराला बसून खायला तरी भेटत असेल. शिवा अरे परिस्थिती सर्वांना सारखीच आहे.
हे पाय मुकादम परिस्थिती सर्वांनी सारखी कधी बी नव्हती आणि कधी बी नसत. त्याने काय फरक पडून राहिला? जन्मभर पुरा एवढं साठवून ठेवलंय साड्यानी. आम्हाला ते एक दिवस काम नसतं ना तर चटणी मिठाला मागाव आम्ही. तेल मी खाणारे बाहेर गेलो, पोलीस सर्व अंगाला सुधून काढती. 2 महिना होई गया, आज 5 दिवसात होऊन राहिलं. अरे 2 दिन में 2 वक्त का खाना मिल रहा है कायचा खाना 1-2 वाटी चावल और दाल का पानी, ये क्या खाना हुआ? खाना मुकादम और इसकी जगह पोट नाही भरत. काल दिवसात गजोदरच्या खाण्यात बी सापडून राहिले ना. गजोदर भैया त्याने मसाले समजून ये बीमारी है तो एडजस्ट करना पड़ेल. सरकारी मदत भी मिळणार आहे कामगारले. हा कालीच्या कामगारांची 2 आहे ना त्याले. आमच्यासारखे रोजीचे कामगार राहिले नाही. और जिस कामगार का नाम कामगार संगठन में है ना, सिर्फ उसको च मिलेगा. वय मुकादम ती सरकारची मदत राहू दे ना. मालकाने काय दिलं असेल तर देऊन दे ना. मागे जे पैसे दिलं होतं ना तरी भारी मदत झाली होती. विजू, मागे जे पैसे दिले होते ना ते तुमचं कामच आहे. आता अरे तेच तर सांगायला इतका जल्दी इथं आलोय. या टायमाला मालक बोलून राहिला की हे काय काम सुरू व्हायच तर तुमचा तुम्ही पाय होय ना. भोसडी चाले म्हणे मग इथे येऊन पाय कामगाराची काय हालत आहे. नाहीतर हे झालेलं काम बी बाळायले. मालकाने सांगायला काहीतरी आम्हाला ऍडव्हान्स देऊन राहील, आम्ही आमच्या कामातून ते परतफेड करू. आमच्याकडे काय बँकेमध्ये जमून ठेवलेला पैका आहे काय? हे बघ, मी सर्वांना घेऊन आलो इथे, सर्वांना घेऊन आलो. हे बघ, बाथरूमला घेऊन आलो. याच्यासाठी काहीतरी कराले ना, हे याच्यासाठी काहीतरी कराले. हाताने काम मिळालं म्हणून लक्ष्मीला मी घेऊन आलो. तुमच्या भरोशावर मुकादम शाळेला सुट्टी होती म्हणून याला घेऊन आलो. मुकादम मी आम्ही माझ्या पोरीला घेऊन आलो इथवर. हे असं कोणाला माहित होतं मुकादम? कोणाला माहित होतं? होय मुकादम, अहो समजा पैका संपला आहे हो. मुकादम आता मालकच आमचं परमेश्वर आहेत बघा. मालकच आमचं परमेश्वर आहेत बघा. त्या पोटापाण्याच्या पोटाचा तरी विचार करायचे. असं हात पकडून भीक नका मागू, त्याला काय बी होत नाही. मुकादम मालकाला फोन लावा. तू रुक. आणि काम म्हटलं की गाड्या भरभरून देतात. असे कंपनी कारखाने उभे करतात, रस्ते बांधून खड्डे खोदून घेतात. अरे रोजीचे आहे म्हणून बाजार बांधून आमची किंमत ठरवतात. आणि आता अशी हेड येऊन राहिली तर समजाचे समजे भागून राहिले चालेल. ते काही नाही मुकादम मालकाला फोन लावायले. हॅलो, हा साहेब, ते आपले साईडवरचे कामगार ऍडव्हान्स मागून झाले साहेब. थोडं बघू या नो मालक. हो आम्ही समजा करायचं काय ते तरी सांगून राहिलं. हो इथे खायला बी का तर काय लागणार फोन? तुमचं सांगून झालं ना तर निघा. पुढे शिवा आता काय करायचं पुढं? निघायचं निघायचं वय इथनं निघायचं आणि ते बी आजच्या आज. वय काय बोलून राहिलं काय समजते का तुले? काय बोलून राहिलं समजते? काय करायचं? इथं खूप मरून जातात. पण चाले काय नाही, गाडी नाही, काय काय बी लागत नाही आपल्याला. चालत जातो 2 हप्त्यामध्ये पोचू. काय बी खाऊ कसं बी करू पण इथनं निघायचं. अरे बड्या मुश्किल मिळालं काम सोडून द्यायचं आणि खायचं काय? काय ते का जे काम कधी सुरू होईल आता ते काम झालं भाई. होईल ना सुरू, आजचं उद्या होईल ना सुरू. पण बड्या मुश्किल मिळालेलं काम होत आहे.
हा? हे परत नाही मिळणार असं काम. अरे नाही होणार सुरू. होईल ना? शिवा तू बरोबर बोल रहा है. अरे मोठा भाव आहे तुझे. अरे त्याच्यामुळे थोडं ऐकलं पाहिजे. अरे तुम्हाला लोकांना काम नव्हते ते त्याच्यामुळे काम मिळाले. हा? नाही समजत त्याले मुकदम. नाही अरे समजत त्याले. तुम्ही गेले तर मला दुसरे कामगार पाहिजे. अरे त्याला काय फरक पडत नाही. तुम्हाला तरी काय फरक पडून जायला? तुम्हाला काय दुसरे कामगार आले तरी तुम्हाला तुमचं कमिशन मिळणार आहे. अरे कमिशन गेला खड्ड्यात. वा. या बिमारीमुळे कलवाचा जीव गेला. आता या चंपत चासाला मी खोकला लागून राहिलाय. ही बिमारी म्हाताऱ्या माणसाला लागून होते. रस्त्यामध्ये एकाला बी झाला तर सर्वांना बी लागून राहते. बिमारी लय बेकार आहे. माणसाचा सास बंद करून टाकते. अहो पैदा झाल्यापासून त्याची साथ दाबून टाकली आहे. त्याने कायची भीती सांग पण व्हायची. हा कायची भीती? आणि अशा बऱ्याच बिमारीशी लढायची हिंमत आहे आमच्यात. आणि अशा 1000 बिमारीशी लढायची इम्युनिटी हाय आमच्या रक्तात. वय अबे पर तुम्ही निघा. काय काय रे अरे पण काय तू आपण चालत जायचं दूर इतका दूर. वय जमेल ना चालेल ना. हिंमत आहे ना. होय चाचा तुला काय वाटून राहिले? दूर रे. काय बसलं? दूर रे. काल जिल्ह्यापासून खाशी भूक आली. इसलिए तुमच्यापासून मी दूर दूर आहे. मला वाटतं पहिले मी या बिमारीनं घातलं. तुम्ही लोक दूर राहा माझ्यापासून. दूर राहा. अरे शिवा मला झाला रे जमल ना रे. चाचा आता मान खाली घालून घालशील तर नाही जमणार. पण हिंमत ठेवशील तर नक्की जमल. बघ पण अशा मुश्किलीमध्ये चालत जाणं शानपणाचं नाही आहे. तुझे शांतपणा तुझ्याकडेच असू दे. झाले निघायचं आहे ना त्याने समजा सामान बांधायला घ्या. खायचं प्यायचं सामान बांधून घ्या. आणि बिरजू बराबर बोलून राहिला. राजा तू का बस ना. तू ए बाजू तुला निघायचं असं ना निघ निघ तू. आमच्याकडे कोणी बी येणार नाही. कोणी बी येणार नाही. तुला निघायचं निघ निघ. पण तू का उठवून राहिली? ज्याचं त्याने ठरवू दे. अरे आजपासून माझ्या शब्दाबाहेर कोण बी गेलं नाही. अरे पण तू आणि आज मी जाणार नाही. ज्याचं त्याने ठरवू तुला जायचं ना तुला जायचं ना. तुम्ही भाऊच असे झगडा करून राहायचा तर या समजावून काय करायचं? सांगण्यात आले समजावण्यात आले. तू अशी पोटूशी हे पोटते वारे सोबत आहे. वाटेत जाताना काय झालं कोणाला काशीला निघालं काय करायचं सांग ना. त्याची चिंता नाही. हे काम हातचं जाईल ना ह्याची काळजी लागून राहिली. हे पाय मरण दोन्हीकडे आहे. तुम्ही ठरवायले कुठं मारायचं ते. काहून बोलून राहिलंय? हे नशिबात असेल नक्की घडत. नशीब अहो नशीब काच वहिनी. हा नशीब काच. किंवा मला वाटतं गाडी सुरू होईच ना म्हणा. थोडी वाट पाहू. ते नाही होत सुरू. आपली काळजी केल्याने नाही दुनियामध्ये कोणी बी बसलं नाही. एकेच्या पिल्ल्याच्या पोटाचं इमान सुरू आहे. पण आपली गाडी नाही सुरू होणार. जन्मभर चला हा उरायली घ्या. थांबायले थांबायले. कोण नाही झाले. कोण नाही झाले. त्याला जायचं ना जाऊ दे. त्याला त्याला जाऊ दे. नाही झाले. करायचं. अरे आजचा उद्या काम सुरू होईल ना. ही बिमारी जाईल ना. बरोबर बोलतोय. पण आपण आता गेलो ना तर हातातलं मिळालेलं काम सुद्धा सुटून राहील ना. अरे बरोबर बोलतोय. कोणी नाही जायचं. कोणी नाही जायचं. कामाचं काम. अरे चालू होईल. नको काळजी करू. सुरू होईल. कोणी नाही जायचं. कोणी नाही जायचं. त्याला जायचं. जाऊ दे त्याला. आपण इथेच राहायचं. सुरू
चाटू थांबायले मी बी आलो मी बी आले तुम्हाला जे मग इतना दूर चालले वय आम्हाला बी जायचंय बॉर्डरच्या पल्ल्यावर शिवा शिवा मी बी आलो सरी चालाय शिवा मी बी आलो मला जमेल ना माहिती अच्छा नक्की जमल बघ चालाय कमू मी बी आले मी बी येतो शिवा मी बी येतो मी बी येतो शिवा मी बी आलो समजायला जायचंय त्या शेतीच्या पल्ले आहे